The game is on and the first ball. नकारात्मक सुरुवात. वाईड +1 मिळेल का तर नाही. येस वाईड. रणसंख्येची सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये बिनबाद 1. इथे हा बॉल लाईन अप प्रतिम आहे. कमबॅक केलं गोलंदाज रुपेशनं. रुपेश भावके एक मोठं नाव आहे क्रिकेट मधलं. कराड तालुक्याला बिलॉंग करत असताना आज या नावाभोवती एक वेगळं वलय निर्माण झालंय. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक रेकॉर्ड्स ज्या नावे आहे. आज रबर बॉलच्या फॉर्मॅट मध्ये दिस इज क्वालिटी स्ट्रोक प्रेझेंटेड बाय मिस्टर संदीप. आणि संदीपच्या बॅट मधनं आलाय हा गगनभेदी, गगनचुंबी आणि गगनस्पर्शी पॉवरफुल षटकार. वाव, किती लांब गेला होता तो आणि किती उंच षटकार आलाय. अजून एक चपराक लगावली. गॅप शॉट सिलेक्शन आहे का? हो आहे. दिस इज किट कॅट गॅप शॉट सिलेक्शन चौकार. 1 more 4 फॉलोड बाय 6. रणसंख्या झाली आहे ती तब्बल 12. इनक्रेडिबल इनसाइड आउटचा चौका. मगाशी आपण पाहिलं आउटस्टँडिंग ऑन ड्राईव्ह. आता आपण पाहिलं इनक्रेडिबल इनसाइड आउट. त्याच्या ठेवणीमध्ये सर्व प्रकारचे फटके आहेत. आपल्याला पूल पाहायला मिळेल, आपल्याला हुक पाहायला मिळेल. एक वाईड, त्याच्यानंतर 12 बरोबर आहेत. संदीप अजून एक. दिस टाइम फ्लॅट 6. यू ब्युटी. पॉवरफुल बॅटिंग संदीपची आपल्याला पाहायला मिळतीये. धनुष्याचा दोर जितका मागे खेचणार तितका तो दूरचं अंतर पार करतो. अगदी तसंच बॅट स्विंग इतकी छान आहे. मागच्या बाजूला बॅटचा आपण फ्लो बघितला तर भरपूर मागे जातीये आणि तितक्याच वेगानं पुढे येतीये. जबरदस्त ताकद. यावेळेला कमबॅक केलंय गोलंदाज रुपेशनं. रुपेशवर चढवलेला हल्ला. इथे क्षेत्ररक्षक चूक करतील परंतु धावा मिळतील 4 आणि 4 धावसंख्या आपल्याला पोहोचताना पाहायला मिळाल्या तब्बल 22 या आकड्यावर. चेंडू झाले त्या षटकामधले आतापर्यंत आपण बघितले 2 चौकार 1 षटकार 6 चेंडू मध्ये 22 धावा म्हणजे मोठं षटक आलंय. निर्णायक मॅच आहे. एक विजय मिळवलाय दोन्ही टीम्सनं आणि विजयाचा उत्साह घेऊन मैदानामध्ये दोन्ही संघ उतरलेत. मॅच मध्ये शिरकाव करणारं पहिलं षटक बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आपल्याला पाहायला मिळते. टीमचं नाव बॅटिंग करणारी टीम घोगाव. किरण नवीन गोलंदाज आणि किरणवर हेमंत मानेनं पहिलाच केला वार आणि धावा मिळतील किती तर तब्बल 6. दमदम खर तर ही धडाकेबाज फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्या बॉल पासून आक्रमक पवित्रा अगदी दोन्ही फलंदाजांना षटकारानं सुरुवात केली आहे. फटक्यामध्ये ताकद टायमिंग प्रॉपर शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. बैठक फटका स्लॉक स्वीप ज्याला आपण म्हणतो. गजब का शॉट. गोलंदाज कोणत्या धाटणीतले चेंडू फेकेल ही समजण्याची कला फलंदाजाकडे असायलाच हवी. क्रिकेट इज अ गेम ऑफ आर्ट. फायर पॉवर हेमंत माने. आता गोलंदाजाचा मी म्हणेन रनअपचा विचार केला तर पॉपिंग क्रीज पर्यंत ते आले, थोडे थांबले आणि त्यांना जेस्चर क्लिअर केलं की रनअप मध्ये थोडी गफलत झाली आहे. वन मोर लाईन मिस करणारा चेंडू आणि यावेळेला वाईड केलाय. वाईड डिक्लेअर केलाय पंचांच्या भूमिकेमध्ये. रुपेश सावंत सर आणि शिवा वैती सर आपल्याला पाहायला मिळतील. हा वाईट बॉल. धावसंख्या 1 न पुढे गेली, पोहोचली ती 29 वर. थोडस दडपण किरणकडे. समोर ताकदवान फलंदाज नाव आहे हेमंत माने.
रूपांतरम, ज्युसी फुल टॉस, फ्रंट फुट, डाऊन द ग्राउंड, परपेंडिक्युलर षटकार. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीने हा फटका सजवलाय. सुपर बॅटिंग, मॅग्निफिसेंटली ड्रिव्हन. पुढे आले, पुढ्यातनं बॉल फुलटॉस घेतला, पिक केला, मिडल ऑफ द बॅट घेतला, स्वीट साऊंड जनरेट झालाय. मॅच मध्ये षटकार षटकार आणि षटकारच आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्सटेन्शन ऑफ आर्म्स, एक्सटेन्शन ऑफ बॉडी, बॉडीला स्ट्रेच केला आणि षटकार सजवलाय. हेमंत माने ऑन फायर नाव. 35 ऑन द स्कोर बोर्ड, +1. अजून धावा ऍड होतील. एक लेग बायची रणसंख्या झाली ती 36. ताकद आहे त्या ताकदीचं प्रदर्शन, बुद्धी आहे त्या बुद्धीचं प्रदर्शन, आणि या दोन्ही गोष्टींचा संगम झाला तर तुम्हाला अशी कमालीची पारी पाहायला मिळेल. अजून एक मोठा फटका, जागेवरच गोलंदाजाच्या कानाला झिंझिला आणणारा षटकार आलाय. मिडल खेळला आणि स्वीट साऊंड जनरेट झालाय. अजून एक षटकार आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावसंख्या 42, 42. रणवीर स्पोर्ट्स या टीमचा आपण सन्मान करतोय. पुढे गेले, पुढ्यातनं बॉलला उचलला आणि लगेचच लिफ्ट करून विकेट किपर कडे गेलाय. डॉट बॉल आलाय. 2 फलंदाजांमध्ये आता कन्व्हर्सेशन होते. आता फलंदाजाचा स्टान्स, त्याचं शॉट सिलेक्शन गोलंदाजानं रीड केलं. मगाशी चेंडू फुलटॉस घेतला, यावेळेला लाईन थोडीशी मागे खेचली, लाईन मध्ये थोडासा परिवर्तन केला आणि तिथेच केलाय हा फलंदाजाला बीट. डॉट बॉल किरण पुढ्यात टाकलाय. इथे ऑफ ड्राईव्हचा फटका, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतील आणि वेल कॅच. डेमन मार्टिन ची आठवण करून देणारा ऑस्ट्रेलियन स्टाईलनं अगदी कमरेच्या वरती तिला स्पर्श करून पॅरलल हा झेल टिपला गेला. बॅट्समन मिस्टर आपल्याला पाहायला मिळाले हेमंत माने. त्याचा क्लास, त्याचा रोल आणि या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले उत्तुंग 3 षटकार. 6 चेंडू मध्ये 3 षटकार म्हणजेच काय तर जवळजवळ 300चा त्याचा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळाला. हेमंत माने वेल कॉन्ट्रीब्युटेड 3 सिक्सेस ॲज अ बॅटर. शेवटचं षटक. पहिला बॉल धीम्या गतीनं, थोडीशी फिरकी गोलंदाजी, फिरकीची जादूगरी आपल्याला पाहायला मिळतीये. पहिला बॉल केला, बीट येईल. डॉट बॉल. बॉलिंग ट्रॅकवर शेवटचं अंतिम फायनलचं षटक अमोल आलेत. पहिल्या इनिंगचा खेळ इथं सुरू आहे. बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते टीम घोगाव. आणि हा फुल, मगाशी आम्ही उल्लेख केला की हाही फटका येईल. आलाय पॉवरफुल हिट. चेंडूला टपली मारावी, अक्कल वापरून शक्कल वापरली आणि हा पुलचा फटका पॉवरफुल हिट केलाय. बॅट्समन संदीप ची ही ताकद आपल्याला पाहायला मिळतीये. अजून एक षटकार. रणसंख्या पोहोचली तब्बल 48 वर. 8 चेंडू मध्ये 27 या धावसंख्येवर खेळ करतोय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळालेत संदीप. अजून एक फ्लॅट 6. वाव वाव, लिटिल हार्ट. शॉर्ट अँड स्वीट इनिंग. 9 चेंडू आणि वैयक्तिक 35. त्याच्या इनिंग मधला हा तब्बल 3रा षटकार. मस्क्युलर मिस्टर संदीप. इथे फसलाय. थोडस स्मित हास्य चेहऱ्यावर. डॉट बॉल सुटकेचा निश्वास टाकलाय. एकदा मिळणार मला वाटतं मागच्या बाजूला चेंडू बायच्या स्वरूपात. 4 चेंडू झालेत आतापर्यंत. 2 षटकार, 1 डॉट, 1 सिंगल. इथे ड्राइव्ह केला बॉल ऑन साइडला. गॅप शॉट सिलेक्शन, बॉल प्रॉपर टाइम, क्लास, परफेक्ट प्लेसमेंट. आणि अजून 4 धावा मिळतील. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले
ते संदीप आणि रणसंख्येला पोहोचवलंय तब्बल 59 या आकड्यावर. हमें जरूरत नहीं है हत्यारों की, हम खुद ही एक बारूद है, तेच दाखवतोय. जबरदस्त फलंदाजी, स्फोटक. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर अजून एक हँडसम ह्यूज अँड ह्युमंगस बिग अँड ब्युटिफुल षटकार. संदीप या खेळाडूचा आपण खेळ पाहिला. अप्रतिम, जबरदस्त 44 धावांचा हा नॉक आणि उत्तुंग असे 6 षटकार आपण पाहिले. संदीपची ही बॅटिंग आणि खर तर प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूने त्याचं अभिनंदन सुद्धा केलं आणि आज त्याचीच बॅट वापरून ते मैदानामध्ये सुद्धा उतरतील आणि त्यांनाच हरवण्याचे कट सुद्धा रचतील. नाद निनादला या मॅच मध्ये तब्बल एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती तब्बल 65 आणि 66 धावांचं एक मोठं टार्गेट इथे सेट झालंय. 66 टू विन. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही करणार आहोत. तर टीम सवादे, टीम कॅप्टन, टीम चोरमारमाडी, टीम कॅप्टन टॉस साठी लगेच या. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. क्विक, मेक इट फास्ट, घाई करा. चला टॉस आपल्याला करायचंय. टीम सवादे आणि टीम चोरमारवाडी. $66 to win. छापा म्हणजे अशोक स्तंभ आणि काटा म्हणजे जिथे किती रुपयाचं ते नाणं आहे ते लिहिलेलं असतं. The first ball, first declare run, considered with the bat and gets off the mark. अमोल पहिली धाव अंकित झाली आहे. धावसंख्येचा पाठलाग इथे सुरू झालाय. 66 धावांचा डोंगर उभा केलाय. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण करावं लागेल. 66 धावा म्हणजे प्रत्येक एका षटकामागे 22 धावांची गरज. 22 धावा म्हणजे प्रत्येक 2 चेंडूमागे एक षटकार ठोकावा लागेल. इथे काय घडतं तर मॅच मध्ये कमालीची गोलंदाजीचं पृथक्करण करत असताना बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर स्वप्नील रफ्तार के सौदागर. अमोल आणि राकेश असे सलामीचे पहिले 2 फलंदाज. अमोलच्या बॅटमधून हा फटका सजवलाय जरूर. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉल त्याला चकवून गेलाय. अगदीच बॅकअप मिळणार तोपर्यंत या धावा कंप्लीट झाल्या. 2 झेल ड्रॉप झालाय. रणसंख्या झाली ती 3.
Oh, this is cracking. Outstanding on drive. मिड विकेट क्लिअर करतोय अमोल च्या बॅट मधनं आलाय हा थ्रिलिंग षटकार. मॅच मध्ये आम्ही आहोत हेच दर्शविणारा हा षटकार. कमालीचा फटका, जबरदस्त ताकद. 6 धावसंख्या पुढे गेली, पोहोचली 3 ओव्हर. आता मॅच मध्ये थोडी गेमची स्ट्रॅटेजी तोडफोड असायला हवी. आक्रमकता, चला बॉल द्या पटकन, तसंच द्या, एक एक फेकून द्या. स्वप्नील, हा बॉल अवे फ्रॉम द रीच. पंच डिक्लेअर करतायत व्हाईट बॉल. रणसंख्येमध्ये भर होत असताना आमचे गुणलेखक सुरेश दादा आम्हाला अपडेट करतायत की धावसंख्या झाली ती 10-10. हा बॉल पुन्हा एकदा शरीरापासून वंचित ठेवलाय, परंतु यावेळेला लाईन चांगली आहे. गती जरी कमी असली तरी सुद्धा बीट केलंय ते डेव्हिएशन. बीट केलेल्या या बॉल मध्ये धाव मात्र नक्की मिळणार नाहीये. अमोलला आता सुझबुझ भरी इनिंग खेळावं लागेल. अमोल हा शांत बसणारा खेळाडू नाहीये. षटकारांसाठी ओळखला जाणारा अमोल या मॅच मध्ये काय करेल, कशा पद्धतीने शिरकाव करेल. हा फटका चांगला आहे, क्वालिटी स्ट्रोक. अँड दिस इज अनदर 4. लेदरचा मात्र नक्कीच कॉपीबुक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला, जिथे लेदरचा जो चेंडू आणि ग्रासी आउटफील्ड ही फास्ट असते, अगदी त्याच फटक्याचं मात्र नक्कीच मी म्हणेन स्क्वेअर ऑफ द विकेटचं प्रतिबिंब आपल्याला उमटलं गेलं. डोक्याचा वापर करून आणि अगदी सहजतेनं हा फटका सजवलाय. 4 धावा मिळतील. धावसंख्या झाली ती तब्बल 14. 66 काढायचे, धावा झाल्या 14. अजूनही 12 चेंडूमध्ये धावा काढायच्या त्या 52. 52. नेक्स्ट मॅच मध्ये सव्वादे आणि चोरमारवाडी हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. 12 चेंडू 52 म्हणजे आता इक्वेशन जे आहे ते जवळजवळ मी म्हणेन 26 झालंय. 25.5 रन्स पर ओव्हर. हाफ ट्रॅकर अँड दिस इज फुल मॉन्टे. द फर्स्ट 6 बाय राकेश भावके. 45 क्रमांकाची जर्सी परिधान केली आहे, म्हणजे रोहित शर्माचा आदर्श घेऊन ते मैदानामध्ये उतरलेत. रुपेश भावके यांचे बंधू राकेश भावके अराउंड द विकेट. आणि हा हे बॉल त्याच दिशेनं फटका सजवायचा होता. या वेळेला कनेक्शन जमलं नाहीये. 12 मध्ये 52 हवा होता, त्यानंतर षटकार आला. 11 मध्ये 48, आता 10 मध्ये 48. 46 माफ करा, 10-46. राकेश भावके समोर संदीप, ज्याच्या बॅटमधनं मगाशी आपण 44 धावांचा नॉक पाहिला. 5 षटकार 2 चौकार आणि चौकार षटकारांचे आकर्षक फवारे ज्यानं पेश केले आणि आपल्या खेळातील जबरदस्त नजराना ज्यानं फेस केला तोच तो संदीप. याही वेळेला इथे अजून एक षटकार आलाय. बॅट्समन राकेश भावके यांच्या बॅटमधनं या मॅच मध्ये शिरकाव करणारा षटकार येतोय. टायमिंग, प्लेसमेंट आणि शॉट सिलेक्शन अप्रतिम होतं. दूरवर अनुभवचा स्फोट व्हावा आणि त्याचा आवाज आमच्या श्रुतीपटलावर यावा, इतका अप्रतिम आणि घातक फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. जागेवरच स्टँड अँड पिक. वेल बॉल बाय द बॉलर, वेल डिलिव्हर्ड बाय द बॉलर, वेल पिक बाय द बॅट्समन आणि लगेच त्यानं बॉलला मिडल करून फेकून दिलं. रणसंख्या आता एकूण चेंडू शिल्लक असतील ते 9 आणि 9 मध्ये 40. अजून एक षटकार आलाय. समोर फेकला होता बॉल, समोरनं उचललाय,
क्लास लिहिलं होतं या फटक्यामध्ये. नाव आहे राकेश भावके. याची पेटंट इनिंग आपल्याला पाहायला मिळते. सुपर बॅटिंग, जैसी गेंद वैसी नसीहत. मगाशी पायांवरचे चेंडू स्लॉक स्वीप ऑन साइडला मिड विकेट क्लिअर केलं. आता समोर फेकला होता ऑन साइडला ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून खरं तर क्लिअर केला. तो पुन्हा एकदा षटकार आलाय. 39 होत्या, 6 मायनस करूया. 8 चेंडू आणि 33 धावा. मॅच मध्ये आम्ही अजूनही आहोत. 8 ला 33. अजून एक षटकार आलाय. राकेश भावके ऑन फायर नाव. सलग 3 षटकार पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. द वे ही हिट द बॉल ओव्हर द रूफ. दिस इज कन्सिक्युटिव्ह थर्ड सिक्स ऑफ द इनिंग. मॅच मध्ये आम्ही अजूनही आहोत हेच दर्शवणारा आणि मॅच मध्ये शिरकाव करणारा हा षटकार. 7 चेंडू आणि आता 27 धावांची गरज. करू नका इतक्यातच आमच्या पराभवाची चर्चा, कारण मैदानामध्ये खर तर रणधुरंदर राकेश भावके मात्र झुंज देतोय. जबरदस्त बॅटिंग. 7 ला 27. अजून एक फटका. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतील हो आणि झेल ते डिफ्लाय. आता 6 ला 27. पाहूया 6 ला 27 हे इक्वेशन फलंदाज कशा पद्धतीने हाताळतील. तत्पूर्वी स्क्रीनवर आपल्याला मात्र नक्कीच सलगचे 3 षटकार जे खरे पाहता नयनरम्य होते, आपल्या खेळातील नजराना ज्यानं पेश केला ते फटके आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूयात. पहिला बॉल, पायांवरचा चेंडू ऑन साइडला मनगटाच्या साहाय्यानं टर्न दिलं. टायमिंग प्लेसमेंट क्लास झालं. तो षटकार आला. त्यानंतर आपण बघितलं पहिला षटकार. त्यानंतर दुसरा जो षटकार आला तिथे चेंडू चांगल्या लाईनचा होता, परंतु फटक्यामध्ये ताकद होती. टायमिंग अप्रतिम झुललं. जागेवरूनच आपण मी बघितलं मिड विकेट क्लिअर करणारा तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तिसरा षटकार तो फटका सजवलाय. समोर पुढ्यात टाकला होता. पुढ्यात टाकलेला चेंडूला त्यानं उचललं, उचलून फेकून दिलं. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलं. मॅच मध्ये मी म्हणेन शिरकाव करतोय तोवर मात्र फलंदाज बाद झाला तो राकेश भावके. आणि आता इक्वेशन थोडंसं कठीण आहे, परंतु याही कठीण इक्वेशनला तुम्हाला सामोरं जायचंय म्हणजे आक्रमण आक्रमण आणि आक्रमण करावं लागेल. 6 ला 27. पहिलाच बॉल. He is solid entertainer with the bat. नाव आहे अमोल. This is very big, bigger than before, longer than before. That's up and down into the crowd. This is another 6. अमोल 5 चेंडू आणि 21 धावा. जबरदस्त. It's awesome. Classical batting. या फटक्याला तुमच्या फिल्डिंगची सजावट आणि त्या सजावटीला कोणतीही संधी नव्हती. इतका लांब षटकार होता. हेमंत मानेवर चढवलाय हल्ला. अजून येईल का? हा बॉल हवेमध्ये. एकच जा मिळणार. बॉल टर्न होणार भोवऱ्यासारखा, जाईल मागच्या बाजूला डिक्लेअर झोन कडे. 4 ला 20 धावा अजूनही हव्या आहेत. हे इक्वेशन मॅथमॅटिकली मी म्हणेन पॉसिबल आहे, परंतु सायकोलॉजिकली थोडंसं दडपण आहे फलंदाजाकडे. परंतु त्याही दडपणाला झुगारून तुम्हाला खेळ हा साकारावाच लागेल. फ्रंटफुटला येऊन फुल करतील की बॅकफुटवरनं आपल्या ताकदीचं प्रदर्शन करतील. पुढे येऊन फुलटॉस घेतील की जागेवरनं वेट करून चेंडूची लाईन रीड करून बॉलला अँटिसिपेट करून मिडल करतील. या काही गोष्टी आपल्याला या काही चेंडूमध्ये पाहायला मिळतील. 4 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. थोडं अवघड आहे, परंतु याही अवघड सिच्युएशनला सोपं करतील. अमोल सोबतीला आलाय तो रुपेश भावके. गोलंदाज हेमंत. ओहो, चॅलेंजिंग होतं. ज्या गोष्टी तुम्हाला चॅलेंज करतात त्याच गोष्टी तुम्हाला चेंज करतात. चॅलेंज स्वीकारलं आणि तेच स्वीकारत असताना हा फटका सजवलाय. पहा ऍक्शन रिप्ले. द वे हिट द बॉल, इट्स फुल पॉवरफुल, अ माइटी डिलाइटफुल षटकार. अमोल 3 चेंडू आणि आता 14 ची गरज. आव्हाने खेळाला मनोरंजक बनवतात आणि ते खरं आहे. चॅलेंज आलं की प्रयत्न होणार. जिकरीचे प्रयत्न करतोय अमोल. 3 चेंडू 14 धावा. चॅलेंजेस खेळाडूंना घडवतात. चॅलेंजेस खेळाडूंना आकार देतात. चॅलेंज इन्व्हाइट चेंज अँड चेंज इन्व्हाइट्स. चेंज ओपन्स द डोर्स ऑफ ऑपॉर्च्युनिटी.
संधीचे दार ठोठावतील. अजून एक हो हो आलाय, शंखनाद केलाय, 2 चेंडू आणि आता 8 धावा हव्यात. प्रेक्षकांनी ही मॅच आवडली आहे, ही फलंदाजी आवडली आहे, तर एकदा जोरदार टाळ्या सर्वांना आपण जरूर सांगूया. क्या बात आहे. मॅचचा रिझल्ट काही लागेल, विजय आणि पराभव या खेळाच्या 2 बाजू, परंतु आज कोण सेलिब्रेट करणार. 2 चेंडू 8 धावा, 8 धावा 2 चेंडू, काय मॅच रंगली आहे. कातरवेली अंगावर मोरपीस फिरवावा आणि संपूर्ण अंगभर शहारे यावे, इतका इतका चित्त थरारक सामना. हा ही फटका गॅपशॉट सिलेक्शन चौकार येईल. हो आलाय, 1 चेंडू आणि आता 4 धावांची गरज. 1 चेंडू 4 धावा. क्या बात, क्या बात. मॅच कशी असायला हवी, मॅच ही चित्त थरारकच असायला हवी आणि चित्त थरारक मॅच रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. हृदयाची धडधड वाढविणारा सामना, हृदयाचे ठोके चुकविणारा सामना, हृदयातील खरं तर आपल्या मनातील उत्साह वाढविणारा सामना, प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणारा सामना. 1 चेंडू 4 धावा. टाळ्या सिट्ट्या वाजवणारा सामना. टाळ्या सिट्ट्या आहेत का. मनातला विचारांची घुसमट वाढविणारा सामना. 1 चेंडू आणि 4 धावा. स्ट्रायकर एंडवर अमोल, गोलंदाज हेमंत. फटका आलाय, 4 येतील का, तर इथे बॉल अडवलाय आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. ओव्हर थ्रो ने 1 मिळणार का, मिळालीये, परंतु धावा कंप्लीट होतील फक्त 2. आणि क्या बात आहे, पहा हे सेलिब्रेशन. बुद्धीला सुन्न करणारा सामना. अगदीच 1 चेंडू आणि 4 असताना 2 आल्या. नाही, फिल्डरला तर फुल आणि फुलाची पाकळी मिळायला हवी, कारण मॅचचे फासे पलटवण्याची क्षमता असणारा फलंदाज अमोल होता स्ट्रायकर एंडवर आणि काय तो चेंडू अडवलाय. चित्त थरारक सामना. ग्रामदेवतेला वंदन करते टीम आणि सांगते की आमचा खेळ चांगला झाला, आम्हाला या स्पर्धेमध्ये विजेते टीम अर्थातच विजयश्री मिळाली आहे आणि आम्हाला बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्यासाठी अजून एक मात्र नक्कीच सामना जिंकायचा आहे. अर्थातच या मॅच मध्ये काय घडलं काय बिघडलं ते आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. या मॅच मध्ये बॅटिंग करणारी टीम पहिल्यांदा धावा उभारल्या, त्या 65-66 धावांचं टार्गेट द सेट झालं होतं. मॅक्स स्पोर्ट्स या टीम कडनं. तुलसन या टीमने चांगली झुंज दिली. 1 चेंडू 4 धावा असताना अमोलचा खेळ आम्ही पाहिला, राकेशचा खेळ आम्ही पाहिला. रुपेश मात्र स्ट्रायकर एंडवर येऊ शकला नाही. 1 चेंडू 4 धावा असताना अमोलच्या बॅटमधनं फटका चांगला आला. शेवटच्या चेंडूवर मात्र फक्त 2 धावा आल्या. 2 धावांच्या फरकानं विजयश्री मिळवली. ती बॅटिंग करणारी टीम धावा डिफेन्स करत असताना मॅक्स स्पोर्ट्सच्या टीमचं आम्ही करू अभिनंदन. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट मिस्टर संदीप ठरला. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आणि 44 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्याचा आपण पाहिला. अप्रतिम खेळ पाहिला आणि क्रिकेटचं मनोरंजन काय असतं तेही आम्ही पाहिलं. चित्तधरक सामने कसे असायला हवेत, मॅच कशी असायला हवी ते आम्ही आज पाहिली. जरूर दोन्ही टीम्स आपण चांगल्या फाईट देताना पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅच लगेच या आणि करतो आम्ही मायक्रोफोनवर परिवर्तन आणि इन्व्हाइट करतोय आमचे सिनियर समालोचक उमेश म्हात्रे सरांना. नेक्स्ट मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल ते पुन्हा एकदा तुम्हाला आपल्या मायबोली मराठी भाषेमध्ये जरूर अनुभवायला मिळणार. स्टे ट्यून विथ अस विथ ग्लोबल टेनिस क्रिकेट लाईव्ह. अभिनंदन, फार छान खेळलात. एकंदरीत लांबच लांब, उंचच उंच, हाईट फार मोठी आहे तुमची. खरं तर 6 फूट 3 इंच. अर्थातच अभिनंदन, फार छान खेळलात आणि मजा आली. प्रतिस्पर्धी संघानं 100% दिले. शेवटच्या मोमेंटला तुमच्या पदरी मात्र विजय आलाय. एकंदरीत ही संपूर्ण मॅच कशी रंगली. क्रिकेट या खेळाची मजा एक वेगळी असते. जिंकू कोणी, क्रिकेट जिंकतो, तुम्हाला काय सांगता येईल. नक्कीच आमच्यासाठी ही मॅच अगदी फायनल मॅच झाली होती, कारण घोगावचा संघ आहे तो एकदम म्हणजे टॉप मोस्टली त्यांनी फायनल मारलेले आहेत. त्यामुळे आम्हाला माहीत होतं की आम्ही 1 साइड मॅच जिंकू शकत नाही, पण क्रिकेटमध्ये प्रयत्न सोडायचे नसतात आणि ते आम्ही ते केलं.
प्रयत्न केले त्यात आमचा विजय झाला बस. सराव असतो, कारण भरपूर लांब गेले चेंडू, काही गेलेत ना ते आलेच नाहीयेत. इथे ऑर्गनायझर सांगत होते की थोडं कमी ताकदीनं मार, कारण बॉल जात आहेत ते येत नाहीयेत. एकंदरीत आम्ही एन्जॉय केलं आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक ही संपूर्ण आयोजकांची मेहनत असते. कसं वाटतं एकंदरीत? जरी मी बॅटिंग केली असली, स्कोर उभा केला असला, तरी अगदी मॅच जिंकली ती शेवटच्या बॉलला. त्यामुळे माझा मी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो किरणला शेअर करू शकतो, करतो सॉरी, कारण त्यांनी तो बॉल अडवला नसता तर माझ्या खेळीला काय अर्थ नव्हता. त्यामुळे प्रत्येकाचं श्रेय असतंच. मी 11 टीमच्या सर्व प्लेयरना श्रेय देतो, असं नाही की मी एकटा काय केलं. फक्त एका कोणत्या खेळाडूचा परफॉर्मन्स व्हावा लागतो तेव्हा तो मॅच आपण जिंकतो. तसं त्यांच्या अमोल आणि राकेश दोघांनी प्रयत्न केले, खूप चांगले प्रयत्न केले, पण त्यांना अपयश आलं, आम्हाला यश आलं. त्यामुळे मी माझा जो मॅन ऑफ द मॅच आहे तो किरणला डेडिकेट करतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन्स आणि किरणला आम्ही लगेच विनंती करू की या सन्मानाचा स्वीकार करा. या फ्रेममध्ये तुम्ही या. संदीप, फार छान. खरं तर क्रिकेटचे हे काही इमोशन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या खेळामध्ये आपल्याला मिळालेली प्राइज आपण जेव्हा शेअर करतो तेव्हा मात्र आपली किंमत ही आपली व्हॅल्यू वाढत असते आणि तुमची ही गुडविल आहे. मार्केटमध्ये तुमचं गुडविल वाढलं पाहिजे. गुडविल म्हणजे इनटँजिबल ॲसेट. आणि फार छान हे जेस्चर आम्हाला पाहायला मिळालं. लगेचच आपण मायक्रोफोनवर इन्व्हाइट करतोय उमेश म्हात्रे सरांना. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू.